कमीत कमी 2 महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं. पण ठीक आहे, आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते 2 महिन्याची करायची, 1 महिन्यात अधिवेशन व्हायचं. पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून म्हणजे आज मांडलेलं जायचं अध्यक्ष महाराज, आणि सगळे बिलं पण आहे. अध्यक्ष महाराज, सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची? सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचा असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे, हा त्यांचा प्रमुख मुद्दा. ठीक आहे, त्याच्यावर आपण निर्णय देणार. पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली, आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की 8 ते 19 पर्यंत व्हावं, हा आम्ही आग्रह केला. एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला. निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं. एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे. नानाभाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नानाभाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही. मुंबईचे बाकी राज्यात चालू होते. बाकी राज्यात कोरोना नव्हता का? बाकी राज्यात 15-15, 20-20 दिवस चालायचे. महाराष्ट्रामध्ये 3 आणि 4 दिवस अधिवेशन चाललं. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.